डिअर जिंदगी मूवी आल्यानंतर असं झालेलं आहे लोकांचं की ब्रेकअप नंतर यू शुड लव्ह युअर सेल्फ, लेट्स टेक अ सायकल आणि जाऊयात आपण आणि मस्त फिरूयात एका राईडवरती जाऊयात आणि सेल्फ लव्ह सेल्फ लव्ह सेल्फ लव्ह सगळीकडे झाले. म्हणजे ब्रेकअप नंतर सेल्फ लव्ह इम्पॉर्टंट आहे, पण मुळात सेल्फ लव्ह म्हणजे पहिलं तर एकटं राहायला शिकायचं आहे आपल्याला आधी, आणि मग सेल्फ लव्ह म्हणजे काय असं असतं. सो बेसिकली एकटं राहायला शिकायचं कसं, आणि सेल्फ लव्ह म्हणजे नेमकं काय, कसं सेल्फ लव्ह करायचं. एकटं राहणं म्हणजे आजूबाजूला माणसं नसणं नाही. अगदी. माणसं असून सुद्धा तुम्ही जेव्हा स्वतःला लॉयल असता, दॅट इज सेल्फ लव्ह. जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर सेल्फ टॉक करू शकता, दॅट इज सेल्फ लव्ह. यू डोंट ओव्हर थिंक, बट यू नो व्हॉट यू वॉन्ट. You get connected, you build that connection, self connection, that is self love. तुम्ही स्वतःला जाणता ना, म्हणजे आतमध्ये कोणीतरी एक व्यक्ती आहे, एक स्पिरिट आहे, एक सोल आहे, एक आतमधनं कुठेतरी ऊर्जा आहे जी तुमच्याशी सतत बोलत असते. मग हे लिसनिंग तरी करा. ॲक्टिव्ह लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू नीड टू इंट्रोस्पेक्ट, वेन यू गो फॉर इंट्रोस्पेक्शन. काहीतरी आतून आवाज येतो, स्वतःशी बोला जे आपण म्हणतो. मग त्याला तुम्ही सेल्फ काउन्सिलिंग पण म्हणू शकता. पण हे स्वतःशी करणं गरजेचं आहे. सीसीटीव्ही कॅमेरात आहेत का, कोणी घरात मला बघताय का, मी आता कुठेतरी बसलोय किंवा बसली, मी माझा आहे राईट, इथे आता कोणी नाहीये, तर मी माझ्या स्वतःशी काही गोष्टी लिहून घेऊ शकतो, बोलू शकतो, मिररिंग करू शकतो, जेणेकरून मला उपयोग होईल, मला बरं वाटतंय बाबा. यू नीड टू डू दॅट. आय थिंक